राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या युतीच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी आता पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलंय। ठाकरे बंधूंचं दसऱ्याला वैचारिक आदान-प्रदान होऊ शकतं असं राऊत म्हणाले। दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत, दसऱ्याला आदान-प्रदान होऊ शकतं असं राऊतांचं वक्तव्य आहे। चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तर तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। तर या संदर्भात शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलंय बघूयात। लोकसभेच्या वेळी जी महाविकास आघाडी झाली ते त्यांनी करून बघितलं, परंतु त्यांना यश आले नाही। विधानसभेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी करून ते लढले, परंतु लोकांनी त्यांना नाकारलं नाही तर लाथाडलं आणि 237 एवढं संख्याबळ महायुतीच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे त्यांनी भले युती आघाडी कोणाबरोबर करायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी दसरा मेळाव्यात घोषणा करावी किंवा इतर ठिकाणी करावी, तो त्यांच्या पक्षाचा अंतिम निर्णय हा त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात, तो त्यांनी घ्यावा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली।